सर्व विद्यार्थ्यांचे गरड MR मॅथ्स यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी भूमिती त्यातला पहिला पाठ किंवा पहिलं प्रकरण समरूपता याबद्दल माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओ 1 मध्ये आपण पहिला आर्टिकल जे आहे याचा पहिला मुद्दा जो आहे, पहिला घटक जो आहे, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, क्षेत्रफळांचे गुणोत्तर, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। मग त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे। तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्हाला सूत्र आहे। मग समजा आपण हा एक त्रिकोण घेतला होता, हा एक त्रिकोण ABC आपण घेतला, ABC, आणि या शिरोबिंदू A मधून आपण बाजू BC वर एक लंब काढला, AD हा आपण लंब काढला। त्यानंतर या ठिकाणी असा एक आपण त्रिकोण PQR घेऊ। या त्रिकोण PQR मध्ये हा त्रिकोण PQR आपण घेतला आणि या RQ ला आपण वाढवू थोडंसं आणि या P मधून या RQ वर लंब काढू, समजा हा PS लंब काढ। मग तुम्हाला माहिती आहे आता हे त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले, आता पाया कोणता, कारण शिरोबिंदू A मधून आपण बाजू BC वर लंब काढला म्हणजे BC हा काय झाला, पाया असतो, आणि जो लंब काढला तो त्याची काय असतो, उंची असतो। आणि त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ, हे त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले, याचा पाया कोणता, कशावर लंब काढला आपण, बाजू RQ वर लंब काढला म्हणून पाया कोणता, RQ, आणि कोणता लंब काढला, PS, ही त्याची उंची। मग या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण काढले। आता या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर म्हणजे एक अंशामध्ये त्रिकोण ABC म्हणजे त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ, कारण आपल्याला गुणोत्तर काढायचे आहे, बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AD भागिले 1/2 गुणिले RQ गुणिले PS। आता 1/2 कट झाला, म्हणजे आपण आता त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर आपण काढलं, BC गुणिले AD छेद RQ गुणिले PS। म्हणजे बघा काय आहे, हे जे दोन त्रिकोण आहेत, या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजेच काय आलं, या दोन बघा त्रिकोण ABC चा पाया गुणिले हे काय, त्याची उंची, म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे काय असते, त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं। दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असते, म्हणजे भागाकार एवढं असतं। हा आपण पहिला गुणधर्म पाहिला, अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे। हा पहिला गुणधर्म पाहत असताना याची स्टेटमेंट माहित असणं आवश्यक आहे।
दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतंय. हा गुणधर्म आपण या ठिकाणी लिहू. आता दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर यातला पहिला गुणधर्म आपण आता सांगितला, गुणधर्म 1. गुणधर्म नंबर 1. आताच आपण सांगितलं की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे किती असतंय? हे त्यांच्या पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजे बघा, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, हे त्यांच्या पाया व संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हा अतिशय महत्वाचा गुणधर्म कशा बाबतीत? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरा बाबतीत. पहिला गुणधर्म, कोणतेही दोन त्रिकोण जर तुम्ही घेतले तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. मग आता आपण काय घेतलं होतं? एक त्रिकोण एबीसी घेतला होता, एक त्रिकोण पीक्यूआर घेतला होता. मग त्यांच्या पाया आणि उंची आपण सांगितल्या होत्या. मग आपण इन जनरल सर्वसामान्यपणे असं समजू. मग समजा या ठिकाणी त्रिकोण A1 चा पाया B1 व उंची H1 व त्रिकोण A2 चा पाया B2 व उंची H2 असेल तर त्रिकोण A1 चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण A2 चं क्षेत्रफळ बरोबर काय असते? पाया आणि उंचीच्या गुणाकाराचं गुणोत्तर, म्हणजे B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. हा एक गुणधर्म झाला. आता प्रत्येक वेळेस दोन त्रिकोण जे आपण घेणार आहेत त्या दोन त्रिकोणाचा पाया आणि उंची वेगळी असेल का? असं असू शकत नाही. मग काही वेळेस काय असेल? उंची समान असू शकेल, उंची सारखी असू शकते. काही वेळेस पाया सारखा असू शकतो, तर काही वेळेस दोन्ही सारखे असू शकतात. म्हणजे आणखीन तुम्हाला 3 गुणधर्म तयार करता येतात. मग त्यापैकी गुणधर्म नंबर 2 आपण पाहू. गुणधर्म नंबर 2, आणि हे सगळे गुणधर्म माहित असले पाहिजेत, याच्यावरच आधारित पुढचा सराव संच आहे. समजा आपण आता असे दोन त्रिकोण घेऊ की त्यांच्यामध्ये काय सारखं असणार आहे? पाया सारखा असणार आहे. मग पाया जर सारखा असला, समजा हेच दोन त्रिकोण घेतले, यांचा B1 आणि B2 ची किंमत सारखी असेल तर काय होईल? मग आता हे B1 आणि B2 कट होतील आणि काय शिल्लक राहील? H1/H2. म्हणजे ज्यावेळेस दोन त्रिकोणाचा पाया समान असेल त्यावेळेस त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असेल? त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असेल. म्हणजे काय? समान उंचीच्या किंवा समान पायाच्या समान पाया असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे
त्याच्या किंवा त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तर एवढे असते. गुणोत्तर एवढे असते. म्हणजे काय, जर दोन त्रिकोणाचा पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर किती असेल, त्यांच्या उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असेल. आता तिसरा मुद्दा, तिसरा गुणधर्म महत्त्वाचा आहे. तिसरा गुणधर्म महत्त्वाचा आहे. समजा दोन त्रिकोणामध्ये उंची समान असेल, समजा दोन त्रिकोणामध्ये उंची समान असेल तर काय होईल, उंची कट होईल या ठिकाणी आणि काय होईल, त्यांच्या पायाचं गुणोत्तर येईल. काय होईल, त्यांच्या पायाचं गुणोत्तर येईल. म्हणजेच काय, या ठिकाणी समान उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तर एवढे असते. गुणोत्तर एवढे असते. म्हणजे काय, जर दोन त्रिकोणामध्ये काय असेल, उंची समान असेल म्हणजे सारखी असेल तर उंची दोन्ही त्रिकोणाची सारखी असल्यामुळे हे कट होईल आणि काय असेल b1/b2. म्हणजे या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर काय असेल, त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तर एवढा असेल. हे तीन महत्त्वाचे मुद्दे. आणि आणखी एक, आता ज्यावेळेस दोन्ही सारखं असेल म्हणजे दोन त्रिकोणामध्ये उंची आणि पाया दोन्ही सारखे असतील, पाया सारखे असतील तर हे दोन कट होईल, उंची सारखी असेल तर हे दोन कट होईल. म्हणजे हा रेशो किती येतो, 1:1 येतो. हे गुणोत्तर किती येते, 1:1. म्हणजे ज्यावेळेस त्रिकोणामध्ये पाया आणि उंची समान असते त्यावेळेस त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती असते, 1:1 असते. म्हणजेच त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असते, सारखं असते. हा एक महत्त्वाचा चौथा गुणधर्म या ठिकाणी. मग गुणधर्म नंबर 4, जर दोन त्रिकोणाचा पाया आणि उंची दोन्ही समान असतील, जर दोन त्रिकोणामध्ये काय असेल, पाया आणि उंची दोन्ही समान असतील तर त्यावेळेस त्यांच्या क्षेत्रफळ कसे असतात, सारखे असतात किंवा इक्वल असतात. म्हणजे किंवा त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असते, 1:1 असते. मग चौथा गुणधर्म या ठिकाणी समान पाया व उंची असलेल्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किंवा क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे 1:1 असते. 1:1 असते. म्हणजे त्यांची क्षेत्रफळे समान असतात. म्हणजे ज्यावेळेस या दोन त्रिकोणामध्ये आपण जनरल त्रिकोण घेतले, कोणतेही सर्वसामान्य त्रिकोण घेतले होते, एकाचा पाया b1 होता, उंची h1 होती, एकाचा पाया b2 होता, एकाची आणि त्याची उंची काय होती, h2 होती. मग ज्यावेळेस या दोघांमध्ये काही सारखं नसतं त्यावेळेस त्या दोघांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असते, त्यांची
पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराचं गुणोत्तर असतं. ज्यावेळेस या दोन त्रिकोणामध्ये पाया समान असतो त्यावेळेस त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय होतंय, त्यांच्या उंचीच्या गुणोत्तर एवढं असतं, हे आपण इथे लिहिलं. आणि ज्यावेळेस या दोन त्रिकोणामध्ये काय असते, उंची समान असते, सारखी असते, त्यावेळेस हे कट होऊन जाईल. म्हणून या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असतं, त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढं असते. हा गुणधर्म नंबर 3 पाहिला. आणि आता असं एखाद्या वेळेस होऊ शकतंय की या दोन्ही त्रिकोणाचा पाया पण सारखा असू शकतो आणि उंची पण सारखी असू शकतो. त्यावेळेस त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर जे असते ते 1:1 असते, म्हणजे त्यांची क्षेत्रफळ काय असतात, समान असतात. म्हणून लिहिलं आपण समान पाया व उंची असलेल्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे 1:1 असते, म्हणजे त्यांचे क्षेत्रफळ कसे असतात, समान असतात. अतिशय सोपे हे गुणधर्म आहेत. कोणत्याही दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असते. हा पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म, जर त्या दोन त्रिकोणाची काय असेल, पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असते, त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या उंचीच्या गुणोत्तर एवढं असते. जर दोन त्रिकोणामध्ये उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असते, त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढं असते. आणि जर दोन त्रिकोणामध्ये पाया आणि उंची दोन्ही सारखे असतील तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असते, समान असते, म्हणजे त्यांचं गुणोत्तर किती असते, 1:1 असते. याच्यानंतर आपण सराव संच 1:1 पाहू. याच्यावरच आधारित आपण जे 4 गुणधर्म पाहिले याच्यावर आधारितच आपण हे या ठिकाणी काही सराव संच 1:1 मध्ये गणित दिले ते आपण या ठिकाणी पाहू. सराव संच 1:1, सराव संच 1:1. त्यातलं पहिलं गणित काय, पहिलं गणित आहे, एका त्रिकोणाचा पाया 9, एका त्रिकोणाचा पाया, एका त्रिकोणाचा पाया 9 व उंची 5 आहे, उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, 6 आहे. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. गुणोत्तर काढा. आता बघा नेमकं काय, दोन त्रिकोण दिलेत, त्यापैकी एका त्रिकोणाचा पाया 9 व उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर करा. आपण असं लिहू, त्या त्रिकोणाला नाव देऊ आणि पायाला आणि उंचीला त्यांचे नाव देऊ. आपण समजा असं म्हणू आपण, त्रिकोण A1 पहिला त्रिकोण चा पाया B1 बरोबर 9 व उंची H1 बरोबर 5. तसेच त्रिकोण A2 चा पाया B2 बरोबर 10 व उंची H2 बरोबर 6 आहे. आपण असं गृहीत धरलं, त्यांनी जी माहिती दिली त्यावरून. त्यांनी जो एक त्रिकोण दिला होता त्या एक त्रिकोण आपण कोणता घेतला, A1, त्याचा पाया काय घेतला B1, त्याची किंमत किती 9 आणि उंची काय घेतली त्याची H1, त्याची किंमत किती 5. आपण दुसरा त्रिकोण कुठला घेतला या ठिकाणी, A2 घेतला, मग त्याचा पाया B2 किती घेतला आपण 10 आणि उंची किती घेतली H2 6. म्हणून त्रिकोण A1 चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण A2 चं क्षेत्रफळ, कारण आपल्याला काय करायचं आता, या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर. मग हे गुणोत्तर असं लिहितो आपण, त्रिकोण A1 चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण A2 चं क्षेत्रफळ,
म्हणजे झालं त्रिकोण A1 आणि त्रिकोण A2 च्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. बरोबर. बघा बरं इथं काही सारखं आहे का? B1 9 आहे, B2 10 आहे. B1 B2 काही सारखं आहे का? नाही. H1 H2 काही सारखं आहे का? काही सारखं नाही. मग अशा वेळेस आपण कोणता गुणधर्म वापरणार आहे? पहिला गुणधर्म. ज्यावेळेस दोन त्रिकोणाचा पाय आणि उंची काही समान नसते त्यावेळेस त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असते? त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराचं गुणोत्तर असते. म्हणजेच काय? B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. ज्यावेळेस दोन त्रिकोणामध्ये काही सारखं नसते, पाया आणि उंची काही सारखं नसते त्यावेळेस त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असते? त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराचं गुणोत्तर एवढं असते. मग आता किमती ठेवा. किती येते बघा बरं? 9 गुणिले 5 छेद 10 गुणिले 6 म्हणजे B1 ची किंमत 9, H1 ची किंमत 5, B2 ची किंमत 10, H2 ची किंमत 6. मग कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करा. हे 5 1 5, 5 2 10, 3 2 6, 3 3 9. मग काय उरलं? हे 3 गुणिले 1 छेद 2 गुणिले 2 बरोबर किती? 3 छेद 4. म्हणून त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती आहे? 3 जसे 4 आहे. म्हणून दिलेल्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ किंवा त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 3 जसे 4 आहे. 3 जसे 4 आहे. यानंतर आपण याच्या पुढचा एक्झाम्पल नंबर 2 पाहू. सराव संच 1.1 मध्ये हे दुसरे गणित दिलेले आहे. दिलेल्या आकृतीत BC लंब AB आहे, AD लंब AB आहे, BC बरोबर 4 आहे, AD बरोबर 8 आहे. तर तुम्हाला त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADB यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं. मग तिकडे आकृती पण दिली बघा. इथं यामध्ये काय काय दिले अगोदर आपण लिहून. महत्त्वाची गोष्ट काय दिली आपल्याला? BC ची किंमत 4 दिली आहे आणि AD ची किंमत किती दिली? आता 8 दिली आहे. आणि आपल्याला काढायचे काय? या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचे. मग ते आपण लिहून घेऊ. त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ म्हणजे A कंसामध्ये त्रिकोण ABC छेद त्रिकोण ADB चं क्षेत्रफळ. आता आपल्याला ज्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे त्या दोन त्रिकोणाची आकृतीमध्ये बघा पाय आणि उंची बघायची कोणती. तर बघा बरं, त्रिकोण ABC जो आहे हा त्रिकोण ABC याच्यामध्ये काय दिलंय? AD लंब AB. कोण लंब आहे? AD. कोणाला लंब आहे? AB ला. म्हणजे AB काय झाला? त्याचा पाया. AB झाला पाया. आणि उंची कोणती झाली मग? AD. AD उंची झाली. आता खाली होती या त्रिकोणामध्ये त्रिकोण ADB मध्ये हा त्रिकोण खालचा ADB मध्ये काय येतं? AD लंब AB आहे आणि इथं काय? BC लंब AB. सॉरी एक मिनिट. त्रिकोण ABC मध्ये BC लंब AB आहे म्हणजे त्रिकोण ABC ची उंची किती येते? BC. पाया कोणता? AB चा आहे. कारण कोण कोणाला लंब आहे? BC AB ला लंब आहे. म्हणजे AB झाला पाया आणि BC उंची झाली BC. आता खालचा त्रिकोण ADB, या त्रिकोण ADB मध्ये कोण कोणाला लंब आहे? AD AB ला लंब आहे. म्हणजे AB काय झाला? त्याचा पाया झाला आणि AD काय झाली? त्याची उंची झाली. आता या दोघांमध्ये काय सारखं आहे? या दोघांचाही पाया सारखा आहे म्हणजे पाया कट होणार. म्हणजे या दोन त्रिकोणाचं क्षेत्र, या दोन त्रिकोणामध्ये काय सारखं आहे? पाया सारखा आहे. आणि तुम्हाला माहिती मग पाया आपण गुणधर्म नंबर 2 पाहिला. पाया समान असणाऱ्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे काय असते? त्यांच्या उंचीच्या गुणोत्तराएवढं असते. म्हणजेच या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती होईल? त्यांच्या उंचीच्या गुणोत्तराएवढं. त्रिकोण ABC ची उंची BC आणि त्रिकोण ADB ची उंची कोणती? AD. मग इथं कारण लिहावं लागेल. का आलं बरं असं हे? या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर BC छेद AD आलं. BC म्हणजे या त्रिकोणाची उंची आहे, AD म्हणजे या त्रिकोणाची उंची आहे. मग तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस दोन त्रिकोणाची काय असते? पाया समान असतो त्यावेळेस त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे भागाकार किती असते? त्यांच्या उंचीच्या गुणोत्तर एवढं असते.
उंचीच्या गुणोत्तर एवढं म्हणजे उंचीच्या भागाकार एवढं. मग ह्याच्या पुढे कारण लिहायचं समान पायाचे त्रिकोण. समान पायांचे त्रिकोण एवढंच कारण लिहायचं. समान पायांचे त्रिकोण. ठीक आहे. आता किमती ठेवा बरं. मग किती हो? बीसी ची किंमत किती? 4 दिली आहे. एडी ची किंमत किती? 8 आहे. मग याला सोप्या रूपात आणा. 4 नं भाग जातो. 4 1 4, 4 2 8 म्हणजे किती येते? 1/2. म्हणजे हे आपण काय काढलं? त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ भागिले त्रिकोण एडीबी चं क्षेत्रफळ यांचं आपण गुणोत्तर काढलं. आणि ते गुणोत्तर किती आलं? 1/2 किंवा 1/2 एवढं. हे झालं आपलं प्रश्न दुसरा. यानंतर आपण प्रश्न तिसरा पाहू. सराव संच 1.1 मधलं हे तिसरे गणित आहे. शेजारील आकृतीत रेख पीएस लंब आरक्यू, रेख पीएस लंब आरक्यू, त्यानंतर रेख क्यूटी लंब पीआर येतं. रेख क्यूटी लंब पीआर जर आरक्यू बरोबर 6 म्हणजे आरक्यू ची किंमत 6 दिली आहे. पीएस बरोबर 6, पीएस बरोबर 6 आणि पीआर बरोबर 12 म्हणजे पीआर इथून इतकी लांबी अशी, ही लांबी किती दिली? 12 आपल्याला दिली. तर क्यूटी काढायचं आहे. तर खूप सोपं. त्रिकोण एकच आहे, फक्त उंची वेगळ्या घेतल्यात आणि पाया वेगळा आहे. काय काय दिलं आपण अगोदर लिहू बरं. काय दिलंय? आरक्यू बरोबर 6, पीएस बरोबर 6, पीआर बरोबर 12. आता ज्यावेळेस पीएस लंब आरक्यू असेल त्यावेळेस आरक्यू हा काय झाला? त्या या त्रिकोण पीक्यूआरचा पाया झाला आणि पीएस काय झाली? उंची झाली. मग तुम्हाला पायाही माहिती आहे, उंची माहिती आहे. डायरेक्ट कसं काय काढता येईल? तुम्हाला क्षेत्रफळ काढता येईल. मग आपण अगोदर त्याचं क्षेत्रफळ काढून घेऊ. त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर, एक कंसामध्ये त्रिकोण पीक्यूआर काय वाटतं त्याला? त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ. त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया कोणता? आरक्यू. त्यावेळेस उंची कोणती? पाया आरक्यू घेतला त्यावेळेस उंची कोणती? पीएस. पीएस किती येते मग? 1/2 गुणिले 6 गुणिले 6. मग 2 न 6 कटले 3 आले. 3 सगळे किती झाले? 18 चौरस एकक. चौरस एकक. एकक कशामुळे? कारण त्यांनी सेंटीमीटर मीटर असं काही दिलेलं आपल्याला काही दिलं नाही. ठीक आहे. आता बघा तोच त्रिकोण, आता हाच त्रिकोण पीक्यूआर घ्या. मग या ज्यावेळेस याचा बेस पाया किती असेल? पीआर असेल त्यावेळेस उंची किती असेल? क्यूटी असेल. तोच त्रिकोण पुन्हा घ्यायचा. तसेच हा शब्द कशासाठी वापरला? म्हणजे त्याच त्रिकोणाचा क्षेत्रफळ पुन्हा काढायचं. पण त्यावेळेस आता यावेळेस पाया कोणता घ्यायचा? पीआर घ्यायचा. उंची कोणती घ्यायची? क्यूटी घ्यायची. यावेळेस मात्र आपण काय घेतलं होतं? पाया आरक्यू आणि उंची कोणती घेतली होती? पीएस. मग तसेच त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया. पाया मात्र आता कोणता घ्यायचा? पीआर घ्यायचा. पाया घ्यायचा पीआर गुणिले पाया पीआर घेतल्यानंतर उंची कोणती झाली? आता क्यूटी झाली. नीट लक्ष द्या या ठिकाणी. हे काय? त्रिकोण पीक्यूआर चं क्षेत्रफळ. आणि इथे देखील आपण काय काढलो? त्रिकोण पीक्यूआर चं क्षेत्रफळ. लक्षात ठेवा, एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ कुठल्याही पद्धतीने जर आपण काढलं तर काय असते? ते समान असते. ते बदलत नाही, कधीच बदलत नाही. मग आता याच्यामध्ये सगळ्या किमती आपण देऊ. याला नंबर 1 आपण देऊ. मग आपण आताच काढलो एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर चं क्षेत्रफळ किती काढलं? 18 बरोबर 1/2 गुणिले पीआर किती? 12 गुणिले क्यूटी आपल्याला माहित नाही, तो काढायचा. म्हणून आता हे बेसख 12 म्हणून 18 बरोबर 6 गुणिले क्यूटी. आता इथं 6 गुणाकार तिकडे भागाकार देतील म्हणजेच काय येतंय? 18 भागिले 6 बरोबर क्यूटी. मग 18 भागिले 6 म्हणजे किती येतंय? 3 बरोबर क्यूटी. म्हणून क्यूटी बरोबर 3 एकक लिहा किंवा फक्त 3 लिहिलं तरी चालतंय. हे झालं क्यूटी. बघा नीट लक्ष द्या. इथं काय वापरलं आपण? इथं क्षेत्रफळाचा गुणोत्तर वापरला आपण, पण इथं
हा त्रिकोण पी क्यू आर आणि हा त्रिकोण पी क्यू आर एकच त्रिकोण आहे, पण या एकाच त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना आपण फक्त काय बदललं, पाय आणि उंची बदलल्या. एकदा पाय आर क्यू घेतला त्यावेळेस त्याची उंची काय होती पीएस, कारण पीएस लंब आर क्यू आहे. इथं काढताना काय केलं, पाया पी आर घेतला त्यावेळेस त्याची उंची कोणती क्यूटी, कारण क्यूटी लंब काय आहे पी आर आहे. हे दोन्ही एकाच त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण काढले, फक्त काय बदल होतोय तर पाय आणि उंची, पण एकाच त्रिकोणाचं कुठल्याही पद्धतीने क्षेत्रफळ काढलं तर ते काय असते समान असते. म्हणून या त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ किती घेतलं आपण 18. बाकी इकडे ज्यांच्या किमती माहिती त्या ठेवल्या आणि उरलेली किंमत क्यूटीची आपण किंमत काढली 3 एकक या ठिकाणी. यानंतर आपण एक्झाम्पल नंबर पुढचं पाहू. या ठिकाणी सराव संच 1.1 मधलं हे चौथं गणित अतिशय सोपं आहे. एक आकृती दिली, या आकृतीत PQ लंब AP लंब BC असं दिले. AP लंब BC आणि AD समांतर BC, AD समांतर BC. तर या त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं. जसे म्हणजे गुणोत्तर काढायचं. मग आता नीट लक्ष द्या मित्रांनो, या ठिकाणी हा त्रिकोण ABC, कोणता त्रिकोण आहे ABC, आणि त्रिकोण BCD कुठे बघा, त्रिकोण ABC हा त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD ह्या दोन्ही त्रिकोणाचे जे शिरोबिंदू आहेत हे कुठे आहेत, या दोन समांतर रेषेवर आहेत. AD आणि BC या दोन रेषा समांतर आहेत ना, या समांतर रेषेवर आहेत. आणि समांतर रेषा कशाला म्हणतो आपण, ज्या रेषा एकमेकींना छेदत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो समांतर रेषा म्हणतो. एकाच प्रतलातील दोन एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण काय म्हणतो समांतर रेषा. आणि समांतर रेषा म्हणल्यानंतर या दोन रेषांमधलं कुठलंही अंतर, लंबांतर कसं असते समान असतं. म्हणजे आता आपण हा जो त्रिकोण घेतला ABC आणि हा त्रिकोण BCD यांची उंची कुठेही मोजली तर ती काय असणार आता समान असणार. एक प्रश्न भेटला, या दोघांची उंची किती समान आहे, ती उंची कोणती दोघांची, APच त्या दोघांची उंची आहे. म्हणजे हे आपण जर असं घेतलं की त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण BCD चं क्षेत्रफळ म्हणजे या दोन क्षेत्रफळाचं गुणोत्तर बरोबर. तर आपल्याला काय विचार करावा लागतो की या त्रिकोण ABC चा पाया कोणता, मग ABC. आता AP लंब काय आहे BC, म्हणजे BC काय झाला त्याचा पाया आणि AP काय झाली त्याची उंची झाली. ठीक आहे. आता त्रिकोण BCD चा आपण विचार करू. हा त्रिकोण BCD, आता तुम्ही म्हणाल सर इथं उंची कुठली दिसेल मग BCD ची, मी तुम्हाला काय सांगितलं इथून इतका लंब काढला आपण असं समजा इथं, तरी झाली त्याची उंची. मग हे जेवढी लांबी आहे आणि ही जेवढी लांबी ती काय असते मग समान असते. म्हणजे APच काय झाली परत त्याची उंची. पाया कोणता मग BCच आहे. BCD चा पाया कोणता आहे BCच आहे आणि उंची एवढी म्हणजेच एवढी APच आहे. उंची देखील काय मग APच आहे. मग ह्या दोन त्रिकोणाची जर आपण पाया आणि उंची यांचं जर कंपॅरिझन केलं, तुलना केली, तर दोघांचाही पाया सारखा आहे आणि उंची देखील काय आहे सारखी आहे. म्हणजे या दोन्ही त्रिकोणामध्ये पाया आणि उंची काय समान आहेत. मग आपण आताच गुणधर्म नंबर 4 पाहिला होता. ज्यावेळेस दोन त्रिकोणाचा पाया आणि उंची दोन्ही समान असतात त्यावेळेस त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं असतं, एक जसे एक असते. म्हणजे त्यांची क्षेत्रफळ कशा असतात समान असतात. म्हणून इथं काय लिहू मी आता, त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ भागिले त्रिकोण BCD चं क्षेत्रफळ 1 जसे 1 म्हणजे 1/1. कारण काय लावावं लागेल, समान पाया व उंचीचे त्रिकोण. समान पाया, समान पाया व उंचीचे त्रिकोण. समान पाया व उंचीचे त्रिकोण. मग समान पाया आणि उंची जर समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती असते, 1 जसे 1 असते. म्हणजे त्याचा अर्थ याला तर हे गुणोत्तर जे आहे या गुणोत्तर आपल्याला असं पण लिहिता येते, त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ जसे, याला असं लिहिता येते जसे त्रिकोण BCD चे क्षेत्रफळ बरोबर 1/1 म्हणजे कसं लिहिता येईल, 1 जसे 1 आहे. काय लिहिलं आपण, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ जसे त्रिकोण BCD चे क्षेत्रफळ बरोबर 1 जसे 1. का आले 1 जसे 1,
कारण या ठिकाणी जे दोन त्रिकोण आहेत या दोन त्रिकोणाचा आकृतीवरून आपण काय शोधला, पाय आणि उंची शोधल्या. त्रिकोण एबीसी चा पाया कोणता, बीसी होता. उंची कोणती होती, एपी होती. त्रिकोण बीसीडी चा पाया देखील कोणता आहे, बीसीच आहे आणि उंची कोणती, एपीच आहे. म्हणजे या दोन त्रिकोणाचं पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे. मग असं असेल तर या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती असते, मग 1:1 म्हणजे 1/1. कारण मात्र महत्वाचं आहे समान पाया व उंचीचे त्रिकोण, म्हणून त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ जसे त्रिकोण बीसीडी चे क्षेत्रफळ बरोबर 1:1. यानंतर आपण यातलं पाचवं गणित पाहू. सरळ संच 1.1 मधलं हे शेवटचं आणि पाचवं गणित. शेजारील आकृतीत दिले PQ लंब BC, AD लंब BC, AD लंब BC. तर हे खाली इथे काही चार गुणोत्तर दिलेत. हे सगळे गुणोत्तर आपल्याला लिहायचे. मग हे पहिलं गुणोत्तर आहे. त्रिकोण PQB आणि त्रिकोण PBC यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं. मग मी आताच हे पूर्ण 5 गणित पाहत असताना अगोदर 4 गणित पाहत सांगितलं की आपल्याला ज्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचंय त्यांचा अगोदर पाय आणि उंची बद्दल बघायचं काय आहे आणि त्याच्यावरून कोणता गुणधर्म वापरायचा ते इथे तुम्हाला ठरवता येतं. मग त्रिकोण PQB कुठे बघा अगोदर, हा त्रिकोण PQB काय लंब आहे कोणाला, PQ लंब BC आहे. म्हणजे PQ लंब काय झाला, BQ झाला. म्हणजे याचा अर्थ या त्रिकोण PQB चा पाया कोणता झाला, BQ झाला आणि उंची कोणती झाली, PQ झाली. हे ज्यांना ठरवता येते त्यांना हे अतिशय सोपं. आता कोणता त्रिकोण आहे, त्रिकोण PBC कुठे बघा, PBC. आता त्रिकोण PBC चा PQ लंब काय, BC म्हणजे BC काय झाला, पाया झाला आणि PQ काय झाली, उंची झाली कारण तो लंब आहे BC. पण मी दोन्ही त्रिकोणाचा पाया आणि उंची सांगितली त्या ठिकाणी. आता दोन त्रिकोणामध्ये नेमकं सारखं काय समान आहे का, ऑफकोर्स आहे. बघा पायासारखा उंची सारखी दोघांची. मग ज्यावेळेस दोन त्रिकोणाची उंची समान असते त्यावेळेस त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असते, त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढं असते. पायाचा गुणोत्तर म्हणजे पायांचा भागाकार. मग या PQB चा पाया कोणता, BQ आणि या PBC चा पाया कोणता, BC. म्हणजे या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर बरोबर किती आलं, BQ/BC. पण कारण लिहिणं फार फार महत्त्वाचं आहे. काय हो कशामुळे आलं हे या ठिकाणी असं, कारण हे दोन त्रिकोण काय समान उंचीचे आहेत. म्हणजे तिथे लिहायचं समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. समान उंची असली की त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती असतंय, त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढं. पाया समान असला की त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या उंचीच्या गुणोत्तर एवढं. पाय आणि उंची दोन्ही समान असली तर त्यांचा गुणोत्तर 1:1 आणि काही समान नसेल तर त्यांच्या गुणाचा पाय आणि उंचीच्या गुणाकाराचा गुणोत्तर एवढा. आता पुढे बघू हे या ठिकाणी आता दुसरं गुणोत्तर लिहायचं आपल्याला. त्रिकोण PBC आणि त्रिकोण ABC. आता त्रिकोण PBC जो आहे आताच आपण सांगितलं या त्रिकोण PBC चा पाया कोणता, BC आणि उंची कोणती, PQ. त्यानंतर ABC. आता कुठे हा त्रिकोण बघा ABC. आता AD लंब काय, BC इथं आहे. AD लंब BC म्हणजे BC काय झाला, पाया आणि उंची काय झाली, AD कारण AD लंब काय, BC. मग आता ह्या दोन त्रिकोणामध्ये काय समान आहे बघा बरं, BC समान आहे. BC दोघांचा काय आहे, पाया आहे. म्हणजे या दोन त्रिकोणामध्ये काय समान आहे, पाया समान आहे. म्हणून या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती असेल, त्यांच्या उंचीच्या गुणोत्तर एवढं. हे त्या दोघांची उंची आणि याचं गुणोत्तर म्हणजे भागाकार. म्हणजे काय ते या PBC ची उंची कोणती, PQ आणि या त्रिकोण ABC ची उंची कोणती, AD. मग हे झालं या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलं, त्यांच्या उंचीच्या गुणोत्तर एवढं आलं. कारण या दोन त्रिकोणाचा काय समान आहे, पाया समान आहे. मग इथं कारण काय लिहायचं, समान पायांचे त्रिकोण, समान पायाचे त्रिकोण. फार सोपं आहे, व्यवस्थित नीट लक्ष द्या फक्त. कारण इथे या तुमच्या पहिल्या घटकामध्ये पाया आणि उंची तुम्हाला त्रिकोणाची व्यवस्थित माहिती झाली पाहिजे, चार गुणधर्म आहे. आता पुन्हा काय हा या ठिकाणी त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADC यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं. मग परत तेच करायचं. या त्रिकोण ABC चा पाया आपण आता सांगितलं, त्रिकोण ABC चा पाया कोणता होता, BC होता.
आणि उंची कोणती त्याची AD, ही त्याची उंची AD. ठीक आहे. आता दुसरा कोणता त्रिकोण आहे? त्रिकोण ADC. कुठे हा? हा बघा, त्रिकोण ADC. याच्यामध्ये AD लंब BC मध्येच काय AD लंब DC आहे, म्हणजे पाया कोणता झाला? DC झाला आणि उंची कोणती झाली? AD झाली. मग यामध्ये दोघांमध्ये काय समान आहे? आता परत उंची समान आहे. काय समान आहे? उंची या ठिकाणी समान आहे. या दोन्ही त्रिकोणामध्ये काय समान आहे? उंची समान आहे. मग उंची समान असेल तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असते? त्यांच्या पायाच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजे याचा पाया कोणता मग? BC आणि याचा पाया कोणता? DC. कारण काय लिहावं लागेल? समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण. आता एक शेवटचा आहे, यामध्ये देखील तेच करायचं आपल्याला. फार सोपं आहे. पहिलं जे तुमचं मुद्दा आहे किंवा पहिला जो घटक आहे या धड्याचा, तो अतिशय सोपा आहे. आता हा त्रिकोण ADC आहे. मग आपण आता सांगितलं या त्रिकोण ADC चा पाया कोणता? DC आणि उंची कोणती? AD. आपण वरच सांगितलं आता पाया कोणता? DC आणि उंची कोणती? AD. आणि हा त्रिकोण PQC, आता कुठे बघा बरं, हा त्रिकोण PQC, हा एवढा त्रिकोण. मग याचा पाया कोणता येतो? कारण PQ लंब QC आहे, म्हणजे पाया कोणता येतो? QC आणि उंची कोणती येते? PQ. पण इथं काही सारखं आहे का? आता इथं काही सारखं नाही. म्हणजे पहिला गुणधर्म तुम्हाला वापरावा लागेल. कोणता गुणधर्म? ज्यावेळेस या दोन त्रिकोणाचे पाया आणि उंची वेगवेगळी असते त्यावेळेस या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असते? त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असते. मग याचा पाया आणि उंचीचा गुणाकार किती? DC गुणिले AD. आणि याचा पाया आणि उंचीचा गुणाकार किती? QC गुणिले PQ. यांचं गुणोत्तर म्हणजे भाग. मग इथं कारण काय लावावं लागेल या ठिकाणी? आता कारण तुम्हाला असं लावावं लागेल या ठिकाणी की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा गुणधर्म. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म. हे असं कारण लावायचं. ज्यावेळेस दोन त्रिकोणाचं पाया आणि उंची काहीच समान नसते त्यावेळेस त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती असते? त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं. मग हे झालं पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची, हे झालं दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची आणि त्यांचं गुणोत्तर म्हणजे काय? भागाकार. म्हणजे ज्यावेळेस दोन त्रिकोणामध्ये पाया आणि उंची काहीच सारखं नसते त्यावेळेस त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती असते? त्यांची पाया आणि उंची यांच्या गुणाकाराचा गुणोत्तर एवढं असते. हे आपण सराव संच 1.1 आणि त्या अगोदरचे गुणधर्म आपण पाहिले. हा व्हिडिओ जर आवडला तर सर्वांनी नक्कीच या ठिकाणी जे चॅनल आहे आपलं, चॅनलचं नाव तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हे चॅनलचं नाव गरड MR's मॅथ या नावाचं हे चॅनल आहे. या चॅनल हा व्हिडिओ सुरू झाल्यानंतर तुम्हाला हे चॅनल आपोआप ओपन होईल. मी जी लिंक पाठवलेली व्हिडिओसाठी ती ओपन केल्यानंतर हे चॅनल आपोआप ओपन होईल. ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी लाल अक्षरामध्ये सबस्क्राइब नावाचं बटन येईल. ते सबस्क्राइब वर तुम्ही जर क्लिक केलं आणि बेल आयकॉन वर जर टच केलं तर यानंतरचे जे काही व्हिडिओज असतील ते मी अपलोड केल्याबरोबर तुम्हाला त्याचे एक नोटिफिकेशन येईल आणि लगेच पाहता येतील. व्हिडिओ आल्यानंतर लाईक करा. काही अडचणी असतील तर लगेच कमेंट्स करा. थँक्यू.